मित्रांनो, उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवातच देव बक्कासूर पळून होणार असेल, तर याहून अजून आनंदाची गोष्ट काय असेल बक्कासूर प्रेमींसाठी? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज होणाऱ्या मैदानाबाबत खूप मोठी आणि खात्रीशीर अपडेट आहे. बक्कासूर आज कोणत्या मैदानात पळणार, गट क्रमांक किती आहे बकासूरचा, हे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला बक्कासूर कोणत्या गटातून आहे हे समजेल. आज म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक पारंपरिक आणि ऐतिहासिक मैदान होत आहे. मांगोबा केसरी मैदान. मांगोबा देवस्थान यात्रेनिमित्त एक आदत एक बैल असा पारंपरिक फॉर्मॅट. ठिकाण मौजे बरड, पालखी मैदान शेजारी. हे भव्य दिव्य मैदान संपन्न होणार आहे. मित्रांनो, यात्रेचं मैदान म्हणजे वेगळीच हवा, वेगळाच जोश, आणि त्यात जर देव बक्कासूर असेल तर मैदानाला खरी रंगत येते. देव बक्कासूर 125% कन्फर्म. मित्रांनो मित्रांनो हे मैदान 2026 मधले पहिले मैदान आहे. यामध्ये आपला बाकासूर पळतोय म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असणारच. 2025 हे बाकासूरसाठी थोडं खडतरच गेलं. बाकासूरची गाडी सेमीफायनलला कडेनं लागत होती. प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येत होती. पण ते 2025 होतं. पण आज 2026 आहे मित्रांनो. आपल्या बाकासूरसाठी हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. बाकासूर यावर्षी सर्व रेकॉर्ड तोडणार आहे. ज्या ज्या काही चुका झाल्या 2025 मध्ये त्या परत होणार नाहीत. आणि आपला देव बक्कासूर यावर्षी जास्तीत जास्त गुलाल मिळवू दे, ही ईश्वरचरणी आम्हा सर्वांकडून प्रार्थना करतो. आता सगळ्यात मोठी बातमी ऐका. मोहिल शेठ धुमा सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी देव बक्कासूर या मांगोबा केसरी मैदानामध्ये कोणत्या गटात पळणार, तर बक्कासूरची चिठ्ठी सुद्धा निघालेली आहे. गट क्रमांक 4, तास क्रमांक 9 या तासावर आज देव बक्कासूर मैदानात उतरणार आहे. यात्रेचं मैदान अधिक देव बक्कासूर बरोबर थरार. मित्रांनो, हे मैदान फक्त एक रेस नाही, हे आहे मांगोबा देवाच्या यात्रेचं पावन मैदान. अशा पारंपरिक मैदानामध्ये बक्कासूर सारखा बैल पळतो तेव्हा फक्त वेग नाही, तर आशीर्वाद, आत्मविश्वास आणि दबदबा सगळं एकत्र दिसतं. म्हणूनच मित्रांनो, आज हे मैदान बैलगाडा प्रेमींसाठी पर्वणी असणार आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बघा. उद्या या मैदानामध्ये देव बक्कासूरचा पैरा कोण असणार? मित्रांनो, हे मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह असणार आहे ते मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो. त्यासाठी कमेंटमध्ये तुम्हाला चॅनल असं कमेंट करा. मी चॅनल सांगेन. पारंपरिक मैदानात कोण देणार खरी टक्कर? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बक्कासूर प्रेमी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी नाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय मांगोबा देव.